नाही, चर्चा झाली. आता तुम्ही बघितलं असेल की घोषणा अधिकृत केलेली आहे. एनडीए सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय हा घेतलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण जे आहे ते विकास. कारण देशामध्ये 3 नंबर मागासलेला जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याचं मागासलेपण आहे आणि ती खंत कुठंतरी ओमराजेंच्या मनामध्ये होती आणि त्याला कुठंतरी छेद देण्याचं काम आज त्यांनी आपला निर्णय घेऊन जाहीर केला आहे. आज माननीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजीबाई शिंदे, आमचे दुसरे नेते श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज खऱ्या अर्थानं हे मिशन टायगर त्याला फुलस्टॉप मिळालेला आहे आणि ते ओमराजेंच्या माध्यमातून आज देण्याचं काम, ते भाग्य आज आम्हाला मिळालेलं आहे. मला वाटतं पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी आमच्यावर सोपवली होती ती यशस्वीपणे आम्ही पार पाडली आणि आज माननीय मुख्यमंत्री असतील, या ना, माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आमच्या युतीतील सर्व घटक पक्ष असतील, ह्यांनी आमच्या ओमराजेंना शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये धाराशिव जिल्ह्याचा मागच्या 7 वर्षामध्ये विकासाचा जो बॅकलॉग आहे तो आम्ही भरून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हा शब्द आज ओमराजेंना दिलेला आहे आणि त्याची प्रचिती आज ओमराजेंनी ज्या पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय ओमराजेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला नाही. कारण तळागाळात राहून कार्यकर्त्यामध्ये फिरणारा, सर्वसामान्यांचा अश्रू पुसणारा हा ओमराजे आहे. आणि मग त्याची जी तळमळ होती, त्यांची जी तडफड होती की गेले 7 वर्ष जनतेनं मला एवढ्या मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं, पण जनतेसाठी मोठमोठे जे काय प्रोजेक्ट असतात केंद्राचे ते आपल्याला येऊ शकलो नाही. त्याचं कारण एकच होतं की ते विरोधी पक्षात होते. आणि म्हणून आज सगळ्या नेत्यांनी, माननीय आमचे गृहमंत्री असतील देशाचे, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे पक्षप्रमुख एकनाथजीबाई शिंदे असतील, यांनी त्यांना पूर्ण वचन दिलेलं आहे कसल्याही परिस्थितीमध्ये तुमचा 7 वर्ष जे काय काळ विरोधी पक्षात गेलेला आहे तो बॅकलॉग कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला भरून काढू, शिवाय त्याच्यापेक्षा जास्त धाराशिव जिल्ह्यासाठी करू की जेणेकरून या ठिकाणी कुठलीही बेरोजगारी राहता कामा नये. हे शब्द दिला, त्याच्यामुळं आज दादानी सर्व कार्यकर्त्यांची मनं जिंकली, सर्व कार्यकर्त्याबरोबर चर्चा केली आणि एक मतानं निर्णय घेण्यात आला की कसल्याही परिस्थितीमध्ये गोरगरिबांच्या अश्रू पुसण्यासाठी आपल्याला एनडीएला पाठिंबा देणं गरजेचं आहे. आणि आज 6 खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिलेला आहे, ते शिवसेनेत सामील झालेले. कुठली आश्वासने दिली होती का? प्रवेशाला विलंब लागत होता, चर्चा अशी होती की मंत्रिपदाचं आश्वासन दिलेलं गेलं होतं. असा कुठलाही नाही. विकासाच्या शिवाय ओमराजेंनी कुठलीही मागणी पक्षप्रमुखाकडे किंवा एनडीएच्या नेत्याकडे केलेली नाही.